हाय हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे वेदा क्रिएशनमध्ये. तर आज आपल्याला एक कस्टमरने साडी दिलेली आहे, ज्याचं आपल्याला करायचं आहे घोंडे लावायचे आहे साडीला आणि ब्लाऊज स्टिच करायचं आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर ही बघा साडी दाखवते मी तुम्हाला सोडून. ही नऊवारी साडी आहे. हे बघा, ही नऊवारी छान अशी साडी आहे आणि हा त्याचा असा पदर आहे. आणि हा आहे त्या साडीवरचा ब्लाऊज, जो मी आधीच कट केलेला होता. आणि मला कस्टमरनं कुठली पण डिझाईन सांगितलेली नव्हती. त्याने सांगितलेलं की तुला जसं हवं आहे तशी डिझाईन मला करून दे तुझ्या आवडीप्रमाणे. त्यांच्या इनॉग्रेशनच्या टाईमला त्यांनी ही साडी घालणार असं मला सांगितलेलं. त्याच्यामुळे मी एक छान अशी युनिक डिझाईन करणार आहे. त्यांनी खूप अर्जंटमध्ये ब्लाऊज मागितला आहे, तरी त्यांचा दिवस स्पेशल करण्यासाठी मी एक छान अशी युनिक डिझाईन त्या ब्लाऊजची करणार आहे. त्यांनी ह्याच्या आधी पण माझ्याकडून 4 ब्लाऊज शिवून घेतलेले, तर त्यांना ते ब्लाऊज खूप आवडले. त्याच्यामुळे त्यांनी आले आणि मी नाही म्हणत होते अर्जंटमध्ये, तरी त्यांनी म्हटले नाही तू शिवून दे, म्हणून मी हा त्यांचा ब्लाऊज घेतलेला आहे. असू दे, त्यांनी एवढा विश्वास दाखवला म्हणून मी हा त्यांचा ब्लाऊज स्टिचिंग करायला घेतलेला आहे. त्यांना साडीला गोंडे पण लावून पाहिजेत होते. मी अशा पद्धतीने त्यांची बॅक डिझाईन करणार आहे. बघू शकता तुम्ही. तुमच्याकडे पण असे लॉयल कस्टमर आहेत का? असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्या ब्लाऊजचा फायनल लुक मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर वेदा क्रिएशनला फॉलो करा. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे, तर मी उद्यापासून डेलीचे ब्लॉग टाकणार आहे. मी काय काय शिवते, त्याचा फायनल लुक कशा टाईपमध्ये येतो आहे, त्याची फिनिशिंग, अशा पद्धतीने मी डेली ब्लॉग टाकणार आहे. थँक्यू.